त्या त्याचं पोझिशन जर डिस्ट्रिब्युशन करू शकतो डिस्ट्रिब्युशनचं काम दाखवतो कशात किती ठिकाणी पाणी जाणार, कसं पाणी होणार, किती पाणी त्या भागामध्ये वापरलं जाणार, मीटर सिस्टीम कुठं कुठं बसवलं जाणार, कुठे मीटर वगैरे ॲटोमेशन वगैरे पूर्ण टाकी आपण इथे वॉल ऑपरेट करतात वॉल काढावं पण करू ठीक आहे. आता इथं कंप्लीटली सगळ्या टाक्या त्या टाक्यांमध्ये जाताकडे WTP नंतर पुन्हा अशा वेगवेगळ्या टाक्या पाणी सोडायला काय होत नाही तुम्हाला कंप्लीटली आता पहिली ऑटोमॅटिक करतो आपण मॅन्युअल पूर्ण बंद 6 महिने इथं आपण ऑटोमॅटिक सकाळी 7 वाजता पाणी ऑटोमॅटिक सुरू ह्याच्यामध्ये प्रेशर AI इंटिग्रेशन आहे. जर एखादी लाईन सारखं लिकेज होत असेल तर ती रिप्लेस करा म्हणजे असं पण हे फ्युचर मॅनेजमेंटला पण हे समजू शकतात कुठली लाईन रिप्लेस करायचं आहे किंवा काय डब्याचा खर्च किती झाला मुळात आता आपलं पाणी भरपूर आहे जास्त आपल्याला डिस्ट्रिब्युशन सिस्टीम जर आपल्याकडे परमिट असेल तर लोकांना पाणी आपण देऊ शकतो ही सिस्टीम आपण आता वापरतो जातावाली पूर्ण जे आहे वॉल्स पूर्ण इथून ऑपरेट होतात येणाऱ्या पाण्याची क्वालिटी काय तिथं कळतात आणि आउटपुटला क्लोरीन किती आहे क्लोरीन कसं ते ऑटोमॅटिक आहे ते सिस्टम पण आता समजून लेवल मोबाईल ॲप केलेला आहे मोबाईल ॲप पेमेंट पण करू शकतो अरे पाण्याला पाणी पाणी ऑटोमेशन चालू तिकडे स्विचेस आणि फायरवॉल सगळं आपले टाक्या आहेत त्या टाक्यात डायरेक्ट ऑप्टिकल फायबर कनेक्शन आहे म्हणजे कुठे डेटा लॉस किंवा काय नाही रिअल टाईम डेटा आहे तो डायरेक्ट GPS आणि याचा नाही वीजवरती परचेस केलेलं सर्व्हिस रेकॉर्ड रूम इकडेच आहे ना सर सगळ्यावरती आहे रेकॉर्ड रूम हाफ लाईन सगळा रेकॉर्ड रूम वर उगायला पाहिजे एक खिडकी योजना ज्या पद्धतीनं त्या पद्धतीने त्याची पाहणी केली काय सांगा रसायन इमारतीची आपण आज पाहणी केली काय सांगा आज जागतिक पर्यावरण दिन आहे या दिनानिमित्त आज सातारा नगर परिषदेची ही जी नूतन वास्तू होती या वास्तूच्या परिसरामध्ये वृक्षारोपण लागवड करावी असा मानस सर्वांचाच होता. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी या नवीन वास्तूमध्ये माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या ठिकाणी काही वृक्षांचं रोपण आपण केलेलं आहे जेणेकरून भविष्य काळात ही ज्यावेळेस बिल्डिंगमध्ये नागरिक येतील त्यांना सावलीची व्यवस्था असेल त्याचबरोबर इथं ग्रीनरी चांगल्या स्वरूपात डेव्हलप व्हावी ही महाराजांचा मनोदय होता म्हणून आज त्याचा शुभारंभ केलेला आहे. जस्ट त्याच्यासाठी महाराज वृक्षारोपणासाठी आले होते. जाता जाता बिल्डिंगला व्हिजिट दिली. बिल्डिंगचं बरंचसं काम संपलेलं आहे आता थोडंसं काम राहिलेलं आहे 1.5 महिन्यामध्ये काम ते संपेल आणि त्याच्यानंतर बिल्डिंग लोकार्पण सोहळा लवकरच आपण करणार आहोत. महाराज आपण पाहणी केली स्वप्नपूर्ती आपली होती काय सांगाल महाराज इमारतीची उभा राहिलेली आहे काय सांगणार म्हणजे तर आजपर्यंत आम्ही जे काय सातारा शहरातल्या सर्व संपूर्ण नागरिकांना जी वचनं दिली कचऱ्याच्या बाबतीत असेल पाण्याच्या बाबतीत असेल घरकुलांच्या बाबतीत असेल आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत हे सर्व पूर्ण केले पण ती जुनी इमारत नगरपालिकेची होती ती पुरेशी नसायची आणि त्यामुळं खूप वाताहत व्हायची नागरिकांची कुठं जायचं काय नाही आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस मग आम्ही जागा शोधत जागा सुद्धा आपल्याला मिळेल आणि नेमकी म्हणलं की ऐन मध्यावरती सेंट्रल असतात ठिकाणची अशी जागा
ती माननीय बाबासाहेब कल्याणची आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं म्हणजे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढं थोडंसं. कारण की आम्हाला अजून आठवतं की आम्ही जात असताना तुमच्याकडे जात असताना गाडीत आमची चर्चा होती. समजा आता ह्या जागेसाठी येण्यासाठी लोन कुठून आणायचं, हुडकोकडनं काहीकडनं त्या पद्धतीतून ही चर्चा तर होत असताना त्या ठिकाणी आम्ही गेलो. बाबा कल्याणी आम्ही भेटलो आणि ते एवढंच मला म्हणाले की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढं लांब तुम्ही म्हणजे आमच्या वडिलांचे ते खास मित्र होतेच, पण पहिल्यापासून त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध आहेतच. म्हणजे एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही इथे आला आणि मग मी पण तिथं आम्ही सगळे तरी आलो. मला ते हाऊस खाण्याचं चिंता करून किंमत काय आहे त्याचं म्हणजे काय नाही म्हणून काय म्हणून तिने तुम्हाला उद्या खरेदीपत्र करून टाकला, 1 रुपयासुद्धा मला नको. आपण आणि ती करण्याकरता बरं एक रुपया नको तर त्यांचं खरं अर्थाने मोठेपण की मुळात बाबा कल्याणी हे सुद्धा सातारा जिल्ह्यातलेच सुपुत्र. आज त्यांचा संपूर्ण जगभर त्यांचा मोठा कारोबार आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या देशांमध्ये. पण त्यांची एकच त्यांनी इच्छा व्यक्त केली की कुठेतरी त्या काळात म्हणजे त्यांच्या वडिलांनी तेव्हा सुरुवात केली संपूर्ण त्यांच्या कार्याला त्यावेळेस त्यांनी साताऱ्यात असल्यामुळे साताऱ्यात दिले त्यांचं कुठेतरी त्यांनी सांगितलं म्हणजे आम्हाला वाटलं काही त्यांची मागणी काय असेल ते म्हणजे आमच्या वडिलांचं थोडंसं तिथं स्मारक बनवून म्हणजे हा म्हणजे ते तर काय म्हणजे तुम्ही सांगण्याची आवश्यकताच नाही, ते आमचं कर्तव्य म्हणून आम्ही ते करणारच. आणि त्यावेळेस पूर्ण होईल त्यांच्या हस्तेच आम्ही ह्या संपूर्ण इमारतीचं उद्घाटन घेणार आहोत. खरं आहे तरी म्हणजे आता पहिलं जिल्हा परिषदची इमारत समोर आहे. जिल्हा परिषद मोठी वाटते पण आता हे बघितल्यानंतर आता जिल्हा परिषदसुद्धा येऊन म्हणजे त्यांची इमारत पाहिली ही थोडीच म्हणजे लहान दिसते. आणि त्या काळात जे खास करून बनकर वकिलांनी त्याच्या पाठपुरावा केला आणि अनेक जे काय त्यांचे सहकारी आहेत त्या सर्वांनी तिकडे जा अधिकारी वर्ग असतील जे असतील ते असतील यांनी संपूर्ण नगरसेवक त्यावेळेसचे नगरसेविका या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळं आजही थोडी दिले वास्तू आपल्याला पाहायला मिळते. लवकरच आता मला वाटतं 1 महिना 1.5 महिन्यात काम पूर्ण होईल. बाबांमध्ये जसं हे चांगल्या प्रकारे बाबा कल्याणच्या हस्तेमध्ये त्यांच्या हस्ते उद्घाटन घेणार आहोत. आणि चांगलं म्हणजे साताऱ्याच्या वैभवात एक भर पडले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि याचं संपूर्ण श्रेय हे संपूर्ण सर्व नगरसेवक सगळ्या नगरसेविका त्यावेळेच्या सगळ्यांना मनापासून गेले. उद्घाटनाच्या वेळेस मी दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना आम्ही त्यांना पण निमंत्रण दिलं आहे. त्यांनी पण याचं कबूल केलं. पण उद्घाटन जे होणार ते बाबा कल्याणच्या हस्तेच होणार. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने अभयसिंह जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काय सांगाल तुम्ही? काय बोलू काय आव्हान कसं वाटतंय भाजपला ते? आता शेवटी बघा मतदार आहेत जे मतदार करतील तेच होणार ना.